शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम तत्सत। हरि ओम। तैसे श्री गुरुचे महिमान अकाळिता के असे साधन हे जाणून या निया नमन निवांतची केले। हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्यावेळेला गुरूंचं वर्णन करण्याची त्यांची जी उर्मी आहे ती पुन्हा पुन्हा थांबत नाही म्हणजे पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेवर भाष्य करायचंय हे यातली लिबर्टी घेऊन गुरूंचं वर्णन गुरूंपुढे करायचं एवढ्या वेळात ते आपली हौस पुरवून घेतात। तर त्यातलं हे आहे 10व्या अध्यायामधलं हे वर्णन आहे। अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की गुरूंचं वर्णन करणं म्हणजे कसं आहे तर सोन्याला चांदीने कव्हर करणं म्हणजे शोभा आणण्यासारखं आहे। 15.5 म्हणजे 15.5 कदाचित भाव असेल त्यावेळेचा सोन्याचा 15.5 म्हणजे सोनं, 15.5 रजतमणी, रजत म्हणजे चांदी, तैशी हे स्तुतीची बोलणी। सोन्याला कशाने अजून भुसवायची गरजच नाहीये, पण मला भुसवावं असं वाटतं, पण माझे शब्द चांदीसारखे आहेत, त्यामुळे ते जसं अनावश्यक आहे किंवा निष्फळ आहे तसं हे स्तुतीचं बोलणं आहे। चंदना कायसेनी चर्चावे असं त्यांनी म्हटलंय। चंदन मुळातच सुगंध स्वरूप आहे, आता त्याला कशाचा तरी सुगंधी लेप करू असं म्हणण्यासारखं गुरूंची स्तुती करणं असं आहे। आणि असं त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यानंतर शेवटी ते म्हणतात की तैसे श्री गुरुचे महिमान, त्यांचा एकूण मोठेपणा, महिमान म्हणजे मोठेपणा, हा कळण्याचं काही साधनच नाहीये। त्यामुळे शेवटचा भाग हा उरतो की शांत बसतो आणि नमस्कार करतो, कारण की शब्दांमध्ये किती आणायचा प्रयत्न केला तरी ते काय येणार नाहीये हे बोलताना पण जाणवत राहतं आणि बोलायला ते धाडस होत नाही। म्हणून त्यांनी सांगितलं त्यावेळेला मला असं काल वाटलं की त्यांचं नाव धर्मनाथ असं आहे, पण त्यांनी मला धर्मसंकट टाकलंय म्हणजे की स्वामींबद्दल बोला, काय बोलू असं होऊन जातं। ते इंग्लिश वाक्य आहे ना की फुल्स रश इन वेअर द एंजल्स फिअर टू ट्रेड ज्या गोष्टींमध्ये पडू नये हे शाण्या माणसांना कळतं, तिथे मूर्ख माणसं धावून धावून जातात। त्यातला हा भाग आहे की गुरूंबद्दल काहीतरी बोला म्हटल्यानंतर हो म्हणणं पण म्हटलं की ठीक आहे की काही भाग बोलता येईल। त्यातला मुख्य भाग एक आहे की त्यांचं चरित्र, म्हणजे जन्म कधी झाला आणि त्याच्यानंतर गोकुळाष्टमीचा जन्म आहे स्वामींचा, तारखेने 24 ऑगस्ट आहे, म्हणजे काय पुढच्या महिन्यात आहे। त्याच्यानंतर मग त्यांचं शिक्षण, ओव्हरऑल त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना येत होत्या आणि काय काय गोष्टीमध्ये एक्सपर्ट होते। त्याच्यानंतर त्यांना डॉक्टर करायचं असं त्यांच्या आईच्या मनात होतं, पण ते संभाव नाही झालं। स्वतः चांगले बुलबुल तरंग वाजवत असत, म्हणजे सोलो शो करत असत करण्यापर्यंत होतं एक्सपर्टाईज। पण त्याच्यानंतर संगीताची उत्तम जाण होती, म्हणजे किशोरीताई आमोणकरांचा स्वामींनी इंटरव्ह्यू घेतलेला आहे, इतका हे होतं, त्यातलं ज्ञान होतं। फुटबॉल क्रिकेटमध्ये पण हे होते। नंतर व्यायाम करणं, सायकलिंग करणं, खूप अष्टविनायकाला वगैरे जाऊन येणं, सायकलिंग, हे सगळं तरुण वयात केलेलं आहे। संघाच्या शाखेत ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते आणि त्याच्या बाजूला ते डॉक्टर नाही झाले, पण त्यांच्या आईला, घरात त्यांचं नाव जयंत असं म्हणत, तर आईला अशी इच्छा होती की डॉक्टर करावं, म्हणून
एका ज्योतिषाला पत्रिका दाखवली होती की हा मुलगा डॉक्टर होईल का, तर त्या ज्योतिषाने असं सांगितलं होतं की हा काही डॉक्टर नाही होणार, पण हा माणसांच्या मनांचा डॉक्टर होईल, हा खूप मोठा होईल, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यामुळे ते तसं नाही झाले आणि मग ते BSc MSc याच्यामधून मग PhD करून पुढे सायंटिस्ट, आणि त्यांचा एकूण पिंड शास्त्रज्ञाचाच होता, त्यामुळे त्यांनी अध्यात्म पण शास्त्र म्हणूनच केलं. अर्थात हे असं म्हणत असताना पण हे विधान पण तोकडं आहे, कारण त्यांची भावसमृद्धी जी आहे ती बघितली तर भक्तच होते असं वाटतं. सगळं लॉजिक बिजिक बाजूला ठेवून असं वाटतं एका अंगाने, पण तसं ते नव्हतं. असं ते एक म्हणजे अजब हा शब्द बरोबर नाही, पण विलक्षण रसायन होतं. एका वेळेला अनेक व्यक्तिमत्व किंवा अनेक गुण एका ठिकाणी असणं आणि जे परस्पर विरोधी वाटतील असे गुण एकत्र असणं आणि सगळेच गुण टॉपला असणं, हे एकदम रेअर असं आहे गोष्ट. आणि एवढं सगळं असून पण त्याचं वेगळं भान नसणं. म्हणजे की आपण असे पण आहोत वगैरे कुठेही प्रोजेक्ट करायला गेलेलो नाही. म्हणून समर्थांनी जे सद्विद्या निरूपण नावाचा जो समास आहे, त्याच्यातली जी सगळी श्रेष्ठ पुरुषाची लक्षणं आहेत, ती सगळी स्वामींना अशीच्या अशी लागू होतात. परमज्ञाता आणि भक्त, म्हणजे एका वेळेला परमज्ञानी पण अगदी तेवढाच लीन भक्त, परमभक्त, परमज्ञानी पण परमभक्त पण, परमज्ञानता आणि भक्त, परम तेजस्वी आणि शांत, महातेजस्वी आणि शांत, महापंडित आणि विरक्त, असं ती म्हटलंय. पंडित अतिशय शाब्दिक ज्ञानाने पण समृद्ध आणि त्याबरोबर त्या शाब्दिक ज्ञानाचं कौतुक करून घेण्याची पण टेंडन्सी नाही, वैराग्य. महापंडित आणि विरक्त, महातेजस्वी आणि शांत, अतिशयसी. एकदम वासनातृप्त सखोल योगी, भव्य सुप्रसन्न वीतरागे, असं म्हटल्यानंतर कोण असं केल्यानंतर त्याचं इम्पर्सनेशन स्वामी. असं सरळ 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 इक्वेशन मनात बसतं. म्हणून असे अशा अनेक गुणांनी युक्त असल्यानंतर सुद्धा काय नक्की मांडावं त्यांच्याबद्दलचं, असं म्हणताना असं वाटलं की गुरूंचं गुरुपण ज्यामुळे सिद्ध झालं ते म्हणजे त्यांची शिष्य भूमिका. स्वामींच्या एका त्यांच्याच शब्दांमध्ये गुरुदेवांबद्दल बोलताना त्यांनी असं लिहिलेलं आहे, एका ठिकाणी बोललेले आहेत की गुरुदेवांचं जे वाक्य आहे की आय एम द स्टुडंट, वन हॅज टू बी अ लाईफ लॉंग स्टुडंट इन अ गॉड युनिव्हर्सिटी. आणि त्याप्रमाणे गुरुदेव स्वतः पण आयुष्यभर नवीन नवीन गोष्टी शिकत होते, जरी का ते गुरुदेव या पदवीला होते तरी सुद्धा. आणि स्वामींनी त्याच्यावर असं म्हटलंय की त्यांचं असं आयुष्यभर शिष्य असणं, शिष्य भूमिका पत्करलेली असणं, म्हणूनच ते गुरुदेव या पदवीला सार्थ होते, असं त्यांचं वाक्य आहे. की जो स्वतः गुरु आहे स्वतःला मानतो, तो त्या पदवीला प्राप्त नसतो. जो शिष्य भूमिकेत प्रगाढ एका ठिकाणी स्थित असतो, तोच गुरुदेव असतो. आणि हे वाक्य जसंच्या तसं स्वामींना लागू आहे. इव्हन मध्यंतरी समर्थांचं चरित्र थोडंसं अभ्यासत होतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की समर्थ पण शेवटपर्यंत नवीन नवीन गोष्टी शिकत होते, नवीन नवीन गोष्टीचा अभ्यास चाललेला होता, नवीन नवीन गोष्टीवर ते प्रबोधन करत होते, ग्रंथ लिहित होते. विवेक सिंधू वगैरे या सगळ्यावर समर्थांनी भाष्य केलेली आहे. ती पूर्णत्वाला काही गेली, काही नाही गेली, पण त्यांचा अभ्यास हा भाग सुटलेला नव्हता. तसं स्वामींचा पण अभ्यास करणं हा भाग शेवटपर्यंत चालू होता. म्हणून गुरूंकडे बघून शिष्य, शेवटी आमची काय आहे की त्यांच्या त्या एकूण मेस्मरायझिंग पर्सनॅलिटीमुळे आम्ही असे अवाक होऊन जाणं हे इतकं स्वाभाविक होतं. पण त्या अवाक होण्याच्या पलीकडे त्यांची पर्सनॅलिटी आम्ही काय अक्वायर नाही करू शकत. त्यामुळे आम्ही जसे आहोत तसेच असणार आहोत. आणि त्या गुणांमधून त्यांच्याकडून घेणार काय आहे, तर त्यांची शिष्य भूमिका. की ती शिष्य भूमिका किती मॅच्युअर होती, की ज्याच्यामुळे ते पुढे ती त्यांनी कशी जोपासली. मुळात असलेला एक भावबंध, त्या भावबंधाला दिलेली साधनेची जोड, त्या साधनेला दिलेल्या चिंतनाची जोड, स्वतंत्र विचारसरणी स्वामी माधवनाथांकडे जात असताना पण. कारण जनरली असं असतं की गुरूंकडे, स्पेशली आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असं होतं असतला भाग नाही. कित्येक वेळेला चांगले चांगले शाळेमधले टीचर्स किंवा प्रोफेसर्स, त्यांची पर्सनॅलिटी अशी असते किंवा त्यांचं त्या विषयामधलं हातोटी इतकी विलक्षण असते की तुम्ही प्रेमात पडता त्या व्यक्तीच्या, की अरे असं पण असतं, असं वाटतं. आमचे एक आयुर्वेदाचे प्रोफेसर होते, इंद्रमणी पांडे म्हणून. तर ते आयुर्वेदाच्या एका श्लोकावर, एका चरणावर अख्खं एक लेक्चर घ्यायचे, पाऊण पाऊण तासाचं, आणि अगदी शांत बोलायचे.
आणि आम्हाला एकमेव तो माणूस असा होता की इतकं शांत हिंदी, टिपिकल असं ते तुपातलं हिंदी होतं त्यांचं उत्तर प्रदेशातलं, की त्याच्यानंतर आम्हाला ते एकदम कधीही बोर नाही व्हायचं. आणि त्यांच्या लेक्चरला मुलं मुद्दाम आवर्जून हजर असायची. बाकीचे त्यांचे बंक मारायचे, पण त्यांना असायचं. कारण का? तर अशा प्रकारे एक ओळीचे 2 शब्द, म्हणजे एका श्लोकाच्या विरोधातले 2 शब्द घेऊन अख्खं लेक्चर तो माणूस घेतोय आणि एकदम विलक्षणच वाटायचं. आणि तो सेन्स स्वामींकडे पण येतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रेमात तुम्ही पडणं हे इतकं स्वाभाविक असतं, स्पेशली सद्गुरू असतील तर. त्यामुळे स्वामी माधवनाथांचं एक स्वतःचं व्यक्तिमत्व होतं. ते स्वतःचं त्यांनी घडवलेलं होतं. म्हणजे स्वामी स्वरूपानंदांकडे ते खूप उशिरा गेले, पण त्यांच्या अंतस्फूर्त प्रकृतीने त्यांनी स्वतःचं जीवन इतकं उत्तम घडवलेलं होतं. आणि त्याच्या शैलीमध्ये ज्यावेळेला कोणी जातो, त्यांच्या छायेखाली ज्यावेळेला कुठली व्यक्ती जाते, जनरली त्यांच्या त्या अद्भुततेमध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व घालवून बसायची शक्यता असते, की त्यांच्यासारखं होऊ आपण, असं होतं. हे स्वामी माधवनाथांचं चहा न पिणं, त्यांचं व्यायामाला प्रायोरिटी देणं, त्यांचं अतिशय आखलेला दिनक्रम, त्याच्यामध्ये कुठलाही बदल त्यांना चालत नसे. म्हणजे जेवणामध्ये पण आज कंटाळाला म्हणून पोळीऐवजी काहीतरी दुसरं करू, हे त्यांना चालत नसे. आधी इंटिमेट नाही केलं तर त्यांना चालत नसे. इतकं आखीव दिनक्रम आणि त्याच्यानंतर अतिशय नेमस्त वागणं, ह्या त्यांच्या एकूण सवयींना अतिशय भारावून जाऊन, तुमचं आयुष्य तसं काढायला पाहिजे, आदर्शवतच आयुष्य आहे तसं असणं, पण तुमची परिस्थिती काहीतरी वेगळी असू शकते आणि तुम्ही तशा प्रकारे वागण्यालाच अध्यात्म समजून हळूहळू एक सद्गुणांचंच आवरण आहे, पण ज्ञानाचा स्पर्श नाही, असा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हा मोठा भाग स्वामींनी स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व राखलेलं आहे, जे आहे त्याच्यामध्ये जे आवश्यक बदल ते करत गेले त्यांच्याकडे बघत बघत माधवनाथ स्वामींकडे. पण त्यांचा भाव इज नॉट इक्वल टू माझा भाव. हे ही जे मुळात उपजित असलेलं एक चातुर्य आहे, चातुर्य शहाणे झाले असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, हे मुळातच होतं. त्यामुळे गुरूंकडे गेल्यानंतर काय घ्यायचं, त्याच्यातला मुख्य भाग म्हणजे त्यांची असलेली अध्यात्म विषयामधली जी अतिशय आग्रह आहे स्वतःबद्दलच्या, जगाबद्दलच्या नव्हे. लोकांना जनरली असं वाटत असतं की आम्ही आता अध्यात्माला लागलो म्हणजे आता आमच्या घरच्यांनी आम्हाला कोऑपरेट करावं आमच्या कलिग्सनी कोऑपरेट करावं, आम्हाला हव्या तेव्हा शिबिराला जाता येत तेवढ्या सुट्ट्या घेता याव्यात, आज माझा मूड नाहीये म्हणून मला एकटं जाऊन बसू द्यावं, ही जी अपेक्षा आहे. तसं नसून अध्यात्म म्हणजे स्वतः मनाने स्वतःशी कोऑपरेट करणं, उच्च ध्येय गाठायचं आहे याच्याशी कोऑपरेट करणं. आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टींमुळे आम्ही अध्यात्मापासून विमुख होतो, तर त्याला मुख्य कारण आहे आमची इतर लोकांची संबंधित असण्याची प्रकृती. त्याला माझे स्वामीमध्ये स्वामींनी इतकं सुंदर वाक्य वापरलंय. जनरली लोक असं असतात की संसारात बुडून जाऊन अध्यात्माला स्पर्श करून असतात एका बाजूने, असे शब्द वापर, आणि ते असं स्वतःला समजावत असतात की आम्ही आध्यात्मिक आहोत, पण मुळात मन बुडालेलं आहे संसारातच. मग ते अध्यात्माच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथेही संसार निर्माण करतात. फक्त स्वामींच्या ठिकाणी अतिशय भाव असतो, पण इतरांच्या बाबतीत एक व्यवहारच असतो. तसं न करता त्यांनी असं म्हटलंय की अध्यात्मात बुडून जाऊन संसाराला स्पर्श करून राहायला पाहिजे. आता हे वाक्य त्यांनी जे म्हटलंय त्याची बॅकग्राऊंड ही आहे की स्वामी माधवनाथ ज्या वेळेला प्रमोद काकांकडे गेलेले होते वेल्हाळवाड्यामध्ये, आणि स्वामी पण तिथे होते, आणि स्वामींचा एक मित्र जो माधवनाथ स्वामींकडे यायचा, तो त्यावेळेला कुठेतरी बाहेरगावी होता आणि त्याचं समाव काहीतरी घरचे प्रॉब्लेम चाललेले होते. तर स्वामी माधवनाथ तिथे आले सरलाताईंबरोबर. तर स्वामींनी विचारलं की त्याचं कसं चाललंय वगैरे. तर स्वामींनी लगेच त्याचं कसं चाललंय हे सांगायला सुरुवात केली. मी त्यांनी विचारलं म्हणूनच सांगितलं. पण एक 4-5 वाक्य होऊन गेल्यानंतर स्वामी माधवनाथांनी फक्त सरलाताईंना असं म्हटलं की आपल्याला ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पुरेत असं म्हणून ते निघून गेले. म्हणजे आता बास झालं, एवढंच मला ऐकायचं होतं असं काही नाही बोलले, पटकन निघून गेले. आणि ह्या वाक्याने स्वामी एकदम, त्यांनी असं म्हटलंय, हे वाक्य मला खूप शिकवून गेलं की संतांनी चौकशी केली ऐहिक गोष्टींची, याचा अर्थ तुम्ही सगळंच सांगत बसा असं नाही आहे. त्यांनी स्पर्श केला त्यांना त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट.
आणि तुम्ही जे इंटरेस्ट घेऊन घेऊन स्वतःचं पण, म्हणजे त्यांचं स्वामींच्या बद्दलचं नाहीये, पण स्वतःच्या गोष्टी, बाजूच्यांच्या गोष्टी, अजून कोणाच्या तरी गोष्टी, ह्याच्यामध्ये तुम्ही जे रमलेले राहता आणि तुम्ही म्हणता की आम्हाला अध्यात्मामध्ये काही गाठायचंय, कठीण जाईल. म्हणून प्रायोरिटी सगळ्या गोष्टीची ठरवणं, ह्याच्यामध्ये किती कसोशीने असायला पाहिजे, हे गुरूंच्या त्या एका वाक्याने शिकणं शिष्यानं, पुन्हा रिमाइंड करायला न लागणं, हा शिष्य म्हणून असलेला त्यांचं वैशिष्ट्य आहे, की पटकन एखादी गोष्ट ग्रास्प करणं आणि इम्प्लिमेंट करणं. आणि ते इम्प्लिमेंट करताना प्रकृती साथ देत नसेल स्वतःची, प्रकृती इन द सेन्स आंतरिक प्रकृती, त्याला अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात, मूळ काहीतरी आवडीनिवडी असतात आणि त्या अध्यात्माच्या आड येतात. हे कळलं तरी असं वाटतं की नाही नाही, करू ना, होईल हळूहळू, स्वामी करून घेतील, शेवटी नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या व्हायला पाहिजेत तशा. अशा प्रकारे मन जे खळखळ करतं, ते त्यांनी त्या मनाची खळखळ ऐकू दिली नाही, पटकन कर्टेल करून टाकली. म्हणजे त्या काळामध्ये तो एक प्रसंग आहे की स्वामी माधवनाथांच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगांचं चाल लावून गायन करणं आणि त्याचा सत्संग करणं, एक अशा प्रकारचा एक कार्यक्रम साधक लोकांनीच ठरवला. आणि मग तो दर दिवसांनी, आठवड्यातल्या एका दिवशी संध्याकाळच्या वेळेला करायचा, म्हणजे रात्री असं सगळ्यांनी थोडंसं आवरल्यानंतर. तर कुठे करायचा, तर मग जागा तर पाहिजे, म्हणून स्वामी जिथे राहत होते तिथे करायचं असं ठरलं. तर तसं ठरल्यानंतर ती वेळ त्यांनी असं स्वामींनी म्हटलं की माझ्या ध्यानाच्या वेळेच्या आड येत होती, जी वेळ ठरली ती. ते झाल्यानंतर स्वामींना आता हे करायचं असं ठरलंय आणि असं आम्ही जमणार आहोत आणि त्या अभंगांचं गायन करणार आहोत, हे स्वामींना परवानगी घ्यायला ती सगळी मंडळी गेली माधवनाथांना. तर ते म्हणाले की साधनेची वेळ सांभाळून होतं, असं काहीतरी त्यांनी एक वाक्य वापरलं, मला आता पटकन आठवत नाहीये. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की नको, नको न म्हणता त्यांनी त्यांचा असलेला नकार कळवून दिला. त्याच्यावर स्वामी असं म्हणाले की स्वामींना माझ्या ते अमान्य होतं, म्हणून मी पण ते लगेच अमान्य करून टाकलं. म्हणजे मला आतमध्ये गोडी असू शकेल, पण गुरूंना अमान्य आहे, मलाही अमान्य. अशा प्रकारचा भाव शिष्याने धारण करणं, कारण की नाहीतर मग स्वतःच्या प्रयत्नाने मी ते स्वतःला डेव्हलप करेन, होईल म्हणजे तसं तसं नाही, पण मन त्रास देतं. मग ते मन एकदा का त्यांच्या आवडीमध्ये माझी आवड एकदा का विलीन करून टाकली की मग प्रॉब्लेमच नसतो. मनाला कायम चांगल्या गोष्टीचं ते आपल्याला प्राप्त होणार नाही याचा जेवढा धाक असतो, त्याच्यापेक्षा प्रेमाचा धाक जास्ती असतो. म्हणजे वाईट वागायचं नाही वगैरे हे सगळं ठीक असलं, कितीही पटत असलं, तरी माझ्या अतिशय प्रेमाच्या व्यक्तीला ते आवडत नाही म्हणून मी वागणार नाही, हे मन जितक्या लवकर ऍक्सेप्ट करतं. त्याच्यामधून त्याला ते नको असलं तरी ते लगेच आवडत्या व्यक्तीसाठी म्हणून तसं त्याग करायला सोपं करतं. नाहीतर ते त्याग करत नाही. स्वतःच्या विवेकाने त्याग करणं ही कठीण गोष्ट आहे. म्हणून गुरूंच्या पायी भाव ठेवून त्यांना जे आवडत नाही ते मी करणार नाही, का तर गुरूंच्या पायाशी मला या लायक होऊन राहायचं आहे. हे मनाला समजवल्यानंतर ही शिष्य भूमिका इतक्या लवकर साधनेकडे वळणारी वृत्ती कल्टिवेट करते. नाहीतर जनरली असं वाटतं की साधना म्हणजे एका ठिकाणी बसले डोळे मिटून आणि मग ते श्वास घेतो आहे आणि एक यांत्रिक प्रक्रिया चाललेली आहे. ती यांत्रिक प्रक्रियेची जरूर आहेच, पण शेवटी ते काम रोबोट करत नाहीये, माणूस करतोय जिवंत मनाचा. आणि त्याच्या सगळ्या आवडी-निवडी आणि संस्कार ह्या जर का अंतर्मुख वृत्तीला विरोधी असतील, तर ते केवळ ज्ञानविचाराने वळणारे नाहीत. म्हणजे हे उदाहरण बरोबर नाही, पण व्यसनी माणसाला केवळ सिगारेटच्या पाकिटवरची चेतावणी वाचून तो सोडत नाही व्यसन. त्याला माहीत नसतं अशातला भाग नाही, पण त्याला ती त्यावेळेला उठणारी मनातली उर्मी त्याला तिकडे घेऊन जाते. त्यावेळेला भक्ती, म्हणजे अशा अध्यात्मामध्ये स्वतःला वळवण्यामध्ये भक्तीचा जेवढा ऍक्टिव्ह रोल आहे, तेवढा तो ज्ञानविचारांनी साधेलच असं सांगता येत नाही. साधेल पण खूप संघर्ष निर्माण होईल आतमध्ये. आणि हे तो संघर्ष टाळण्याचा भाग स्वामींनी अशा प्रकारे स्वामींच्या पायी भाव ठेवून करून घेतला. आणि हा जो भाग आहे, त्यामुळे त्यांची शिष्यभूमिका ही जी आहे, ही पण अतिशय मॅच्युअर शिष्यभूमिका, की सुरुवातीला स्वामी माधवनाथांकडे जात असताना पण नक्की काय घ्यायचं आहे हे त्यांना माहिती होतं. त्याच्यानंतर ती समज साधनेमधली त्यांनी हळूहळू डेव्हलप करत नेली.
त्याने असं म्हटलंय की सुरुवातीला माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं भावाचे आविष्कार हे तितके फारसे नसत, इस्पेशली अर्थभावाचा आविष्कार. गुरूंच्या आठवणीने रडू येणं, देवाच्या आठवणीने डोळ्यात पाणी येणं, गहिवरून येणं वगैरे हे भाग फारसे नसत. आणि त्यांनी म्हटलं की ते इतरांना बघितल्यानंतर आपण तसं व्हायला पाहिजे असं मला कधीही वाटत नसे. हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण आम्ही कोणाच्या तरी इम्प्रेशन खाली असतो आणि त्याच्यानंतर त्याचा ती आविष्कार भावाचा बघून तसं मी व्हायला पाहिजे असं म्हणून का होत नाही, अशा प्रकारचा भाग. किती सूक्ष्म शिष्य मर्यादा त्यांनी सांभाळलेली आहे की सुरुवातीला स्वामी माधवनाथ सगळ्यांना जे थोडेसे वयाने मोठे किंवा अशी मुलं असत त्यांना अहोजाहो करत. आणि स्वामी त्यावेळेला ज्यावेळेला त्यांच्याकडे गेले त्यावेळेला 23-24चेच होते, म्हणजे वय काय फार मोठं नव्हतं. पण स्वामी माधवनाथ त्यांना अहोजाहो करत, डॉक्टर नगरकर असं म्हणत. आणि पुढे जाऊन ज्या वेळेला प्रमोद काकांनी ते अल्जेरियाला जायचं ठरलं त्यावेळेला यांनी पण यावं म्हणून प्रमोद काकांनी ज्या वेळेला इन्सिस्ट केलं आणि मग स्वामी म्हटले की स्वामी माधवनाथांना विचारा. तर माधवनाथ स्वामींनी त्याच्यावर प्रमोद काकांना वगैरे ह्या लोकांना नगरकर जाणार नाहीत असं सांगितलं. म्हणजे अनेक वचनी शब्द वापरून. आणि काही वर्षांनी ज्यावेळेला अमेरिकेला जायचा चान्स आला, स्वामी ज्यावेळेला अमेरिकेला पहिल्यांदा गेले तेव्हाही अशीच थोडंसं मित्रांनी इन्सिस्ट केल्यानंतर स्वामी तिथे माधवनाथांना विचारला गेले की जाऊ का. तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की 1-2 वर्ष जाऊन ये. आता हे इतके सरळ सरळ शब्द आहेत, त्याच्यामध्ये 1-2 वर्षाचा फरक आहे या दोन घटनांमध्ये. पण स्वामींनी तेही नोट करून असं म्हटलंय की अहोजाहोवरून अरेतुरेवर येणं स्वामींचं, याच्यामध्ये इतकी सलगी म्हणजे स्वामींकडून दाखवली जाणं, याच्यामध्ये माझा बराच प्रवास झाला असला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. कारण गुरूंनी जवळीक दाखवणं, एवढी अधिकार दाखवणं आणि सांगणं. पण त्यांनी असं म्हटलंय की पण एवढ्या काळामध्ये पण कधीही तुम्ही मला अहोजाहो का करता, इतरांसारखं अरे तुरेच म्हणा असं वगैरे मी प्रत्यक्ष तर नाही, मनात पण कधी विनवणी केली नाही. कारण असं काहीतरी गुरूंना सुचवावं हे मला कधी पटलंच नाही. ते जे करतात ते बरोबरच आहे, हा पक्का भाव. आणि स्वामी आणि सरलताईंबद्दलचं हे मी प्रमोद काकांशी नंतर बोलत होतो एकदा, त्यावेळेला आपण तेही म्हणलं होते की एवढं अतिशय प्रेम स्वामींचं त्या दोघांवर होतं. का होतं सांगता नाही येत. दासबोध हातात मिळाल्यानंतर बद्धापाशी गेला बद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध, या कारणाने ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा अशी समर्थांची आज्ञा मिळाल्यानंतर ते सद्गुरु स्थान जे मनामध्ये निर्माण झालं अनुग्रह व्हायच्या आधीच, ते स्वामींनी शेवटपर्यंत म्हणजे स्वामी माधवनाथांनी देह ठेवल्यानंतर पण हे एकदा स्वामी श्वेताशी बोलताना म्हणाले होते, हे मी नंतर ऐकलं होतं की स्वामी माधवनाथांनी ज्यावेळेला देह ठेवला त्यावेळेला स्वामी देहाने नाहीत हा भाव मी माझ्या मनामध्ये कधीही निर्माण होऊ दिला नाही. स्वामींना बरोबर घेऊन जी आजपर्यंतची मार्गक्रमणा साधण्याची झालेली होती ती मी त्यांना समोर ठेवूनच पुढे पण चालू ठेवली. हे शिष्याचं शिष्य भूमिका किती मॅच्युअर आहे हे समजणं आहे. कारण एका ठिकाणी कोणीतरी गुरु होते, देहाने होते आणि त्याच्यानंतर ते गेले, आता मी पोरके झालो, हा कमीपणा आणणारा भाव आहे ओव्हरऑल. कारण तुम्ही त्या शरीराला देह गुरु म्हणून चाललेला होता, माध्यमाला गुरु मानत होतात. आणि तसेही ते देहात असताना असे किती भेटत होते तुम्हाला, रोज उठून काय सकाळ संध्याकाळ तुम्हाला फोन करत होते का, तुम्ही जाऊन प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत होतात, काही करत नव्हतात तरीही तुम्हाला आधार वाटत होता. कशाचा होता? अमूर्ताचाच आधार होता, अस्तित्वाचा एका आधार होता. मग त्यांनी ऍक्च्युली त्या अमूर्तात गेल्यानंतर तो आधार गेला असं म्हणणं म्हणजे आपलं समज अजून किती मॅच्युअर करायला हवी आहे हा भाग आहे. तो आधार जसाच्या तसा आहे कारण तो मी आतून घेतलेला आहे. त्या शरीराच्या माध्यमाचा तो आधार कधीच नव्हता. तो कधीही अमूर्त तत्व आधार देत होतं गुरु या भूमिकेतून. ते आजही तसंच्या तसं चालू आहे. म्हणून तो आधार इंटॅक्ट ठेवून पुढची साधण्याची भूमिका ही अशा प्रकारे काहीतरी हरवलंय असं न ठरता ते आहे तसंच आहे, तिथे मला सांभाळता आहे हा भाव. म्हणून तुकाराम महाराजांनी कधीही गुरूंनी काही दर्शन पण दिलेलं नाही. स्वप्नात अनुग्रह झाला, त्याच्यानंतर दर्शनच नाही, काही प्रत्यक्ष संभाषण नाही, पण स्वप्नात झालेला अनुग्रह पण मान्य करून ते गुरु मला सांभाळत आहेत. स्वतः विठ्ठलच गुरु म्हणून आला, आपणची देव होय गुरु असं त्यांनी म्हटलंय की पांडुरंगानेच दर्शन दिलं गुरूंच्या स्वरूपात आणि मला तो चालवतो आहे. अमूर्त तत्वाचा हात घेत त्याच्याशी संवाद साधत साधत मार्गक्रमणा करणं.
प्रोटेक्टेड होते ती मार्गक्रमण. काहीतरी आम्ही उघड्यावर पडलो आहोत आणि आता आम्हाला काहीतरी इव्हॉल्व्ह होत 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 आता ज्ञानी होणार आहोत असं नाही. गुरूंच्या सानिध्यात त्यांच्याकडे पाहत पाहतच करायचं आहे. पण मग धरायला काय लागतं? भाव धरायला लागतो. ते आहेत असा, आणि तो धरून अतिशय सुरक्षित जे वाटतं त्यांच्या पायाशी, तो फील स्वतःला कायम देत राहणं. त्याच्यामध्ये मग ते मनाला सात्विक करारे, सगळी आकर्षणं बाजूला करारे, हे काही करायला लागत नाही. कारण ते हलूच देत नाहीत तिथून. पण ते हलू न देण्यासाठी तुम्ही स्वतःला तिथे हजर करणं भाग आहे. नाहीतर ते त्यांच्याकडे अशी काही जादूची कंडी नाहीये गुरुकडे, की आता तुम्हाला ते सुधारतील एका रात्री. तुम्ही स्वतःला सुधारायची कमिटमेंट तिथे द्या, की आपोआपच सुधाराल. हा भाग जो आहे तो स्वामींनी पुढे पण सांभाळलेला त्यांच्या त्या बोलण्यामध्ये आलेला आहे. आणि दुसरा मुख्य भूमिका, हे सगळं चाललेलं असताना पण भाव म्हणजे काय आणि त्याच्यामधून प्राप्त काय करायचंय, याच्यामधला डोळस आस्पेक्ट स्वामींनी कायम समोर ठेवला. त्यांनी तो प्रसंग वर्णन केला की ज्यावेळेला शिवथरगळीमध्ये स्वामी माधवनाथांबरोबर ते गेलेले होते, आणि जनरली ते त्यांनी असं म्हटलं होतं की मला अर्थभाव फारसा नसे, सख्यभाव खूप असे. म्हणजे स्वामींना बरोबर आहेत असं मानून सगळ्या गोष्टी त्यांना सांगणं, प्रत्येक गोष्ट सांगणं, त्यांच्याशी आतून संवाद साधणं, त्यांची उत्तरं आतमधून घेणं, हे सगळं चाललेलं असताना एक जॉली मूड असे कायम मुळातच त्यांचा तो स्वभाव होता. त्यामुळे संध्याकाळी फिरायला जात असताना आशाताईंबरोबर संध्याकाळी ज्या आकाशामध्ये रंग दिसतात मावळतीचे, त्याचा त्या मनोहर रंगांचा वस्त्र विणून मनानेच ते स्वामी माधवनाथांना अर्पण करतो आहे, अशी भूमिका. कन्याकुमारीला ज्यावेळेला पहिल्यांदा गेले होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय की कन्याकुमारीच्या त्या म्हणजे भारताचं शेवटचं टोक खालचं, तर एक कोणीतरी व्यक्ती समुद्राकडे पाठ करून जणू काही आपण भारतभूमीच्या पायाशी आहोत असा भाव ठेवून तिने लोटांगण घातलं, दुसरा नाही म्हणजे स्वामींनी नव्हे. आणि ते बघितल्यानंतर स्वामींना एवढा आवडला तो भाव, अशा प्रकारे कोणीतरी व्यक्ती करताय, म्हणून त्यांनी पण लगेच समुद्राकडे पाठ करून भारतभूमीला लोटांगण घातलं. आणि त्यांनी पुढे वाक्य असं आहे, त्यावेळेला भारतभूमी श्री स्वामींसह विलसत होती. स्वामींना धरून प्रत्येक ठिकाणी स्वामींना मध्ये ठेवून केलेल्या गोष्टी. आता याच्यामध्ये कुठलाही अर्थभाव नाही, ते कायम आहेतच कायम, अशा प्रकारचा सख्यभाव सरळ सरळ येणारा. पण प्रत्यक्ष ज्यावेळेला संवाद होत असे त्यावेळेला मात्र अतिशय मर्यादा सांभाळूनच ते वागत असे. ते त्यांनी असं गुरुपौर्णिमेनंतर ज्यावेळेला गप्पा मारत बसायचे त्यावेळेला ते असं म्हणाले की स्वामी माधवनाथ ज्या वेळेला प्रवचन करून निघायचे सगळ्यांना हात जोडून, त्यावेळेला लोक दुतर्फा उभे राहायचे स्वामींना नमस्कार करून. आम्ही अशी जागा निवडायचो की स्वामींच्या नजरेत पटकन येणार नाहीत, पण आम्हाला मात्र स्वामी नीट दिसत राहतील, आणि डोळे खाली करून असं हळूच त्यांच्याकडे बघत राहायचं. कारण त्या डोळ्याला नजरेला नजर मिळवायची ही नव्हती, हिंमत नव्हती. हा किती कोमल भाव आहे. म्हणजे आतून एवढं सख्य अनुभवत असताना बाहेर अतिशय स्वतःला रिस्ट्रेन करून राहणं, शिष्य भूमिका, दास्य भूमिकेमध्ये राहणं. आणि एक क्षणाला ती नजर झाली, लगेच ते म्हणायचे की नजर खाली जायची, आणि काही जे मिळायचं त्या सगळ्या भावसौंदर्यातून ते घेऊन तो स्वामींचा शेवटचा चेहरा मी त्या प्रवचनामध्ये बघितलेला, आठवडाभर त्या चेहऱ्याशी संवाद करत राहायचं. हा भाव मेंटेन करणं पण कठीण आहे. आम्ही तो चेहरा खाली आल्यानंतर प्रवचनातून विसरून जातो. पण एक दरवेळेला तो चेहरा साथ देईल अशातला भाग नाही. तुमच्या मनोभूमिकेनुसार तुम्हाला दरवेळेला एक व्यक्त मूर्ती समोर लाभेल असं नाही, पण आंतरिक सानिध्य केवळ ते बरोबर आहेत या शब्दांनी सुद्धा, या भावाने पण स्वतःला देत राहणं. आणि या सगळ्याच्या मधून ज्यावेळेला ते मुख्य प्रसंग शिवथरगडीमध्ये गेले होते, तर त्यावेळेला समर्थांनाच गुरु मानत होते स्वामी, आणि दासबोध जिथे लिहिला गेला ते समर्थांचं स्थान शिवथरगड, तिथे स्वामी माधवनाथ दासबोधावर बोलणार, हे भावाने स्वामींना उचंबळून आलं आणि त्यांना डोळ्यातून पाणी आलं, आणि म्हणजे थोडक्यात भाव व्यक्त व्हायला लागला, अर्थभाव. तर त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की मला वाटलं होतं की स्वामी माधवनाथ किमान पाठीवर हात ठेवून तरी शांत करतील मला. तर स्वामींनी गंमत म्हणजे बघितलं पण नाही माझ्याकडे, म्हणजे काही करणं तर बाजूलाच. आणि त्याच्यावर त्यांनी पुढे म्हटलं की आतून शब्द आले स्वतःलाच की रडू नकोस, शांत बस, समजून घे. रडून काही होणार नाहीये, इथे शांत बसून समजून घेण्याचाच परमार्थ आहे सगळा. तुझ्या भावसौंदर्याला मौल्य आहे, नक्की आहे, पण त्याच्या पुढच्या
शांत राहणे आणि ज्ञानासाठीचा प्रवास करणं ही मुख्य भूमिका आहे. ही शिष्य भूमिका आतून गुरु सांगताहेत आणि ते आतून सांगितल्यानंतर मान देणं त्याला. कारण गुरूंचा जो गायडन्स आहे तो कोणालाच चुकलेला नाही, तो आतमध्ये सततच आहे. आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, हा प्रॉब्लेम आहे. कारण आम्हाला आमचं काहीतरी म्हणणं असतं त्याच्या पलीकडे जाऊन, आणि ते कसं बरोबर आहे आम्हाला ठसवायचं असतं, आणि त्याच्या नादामध्ये आमचं बराच वेळ आणि एनर्जी वेस्टेज होत राहते. ते त्यांनी करू दिलं नाही. आणि परमार्थाचा मुख्य प्रवास हा केवळ भावाचा नसून तो ज्ञानासाठीचा आहे. ही भूमिका स्वामींनी पुढे पण जपली. म्हणून त्यांना जो पहिला समाधी अवस्थेचा अनुभव आला, तो समाधी अवस्थेचा अनुभव खूप नंतर फेमस झाला. की ते कसं झालं, की स्वामी माधवनाथांच्या प्रवचनानंतर असेच हात जोडून एकदा उभे असताना स्वामी माधवनाथांनी त्यांना म्हटलं की तुझी वेळ जवळ आली आहे, सांभाळ. आणि 2-3दा थापटून म्हटलं नंतर पण की सांभाळ म्हणून. आणि त्याच दिवशी ते आजारी पडले. नेमके घरी गेल्यानंतर स्वामींना ताप आला आणि त्या तापामध्ये पण अनुसंधान इंटॅक्ट राहिलं. आणि नंतर आठवडाभर त्याच्यामध्ये गेला. आणि आठवड्याभरानंतर जेव्हा स्वामींना भेटायला गेले, प्रवचन चालू असतानाच डोळे मिटले गेले आणि ते समाधी अवस्थेमध्ये गेले. ते असं त्यांनी समाधी हा शब्द कधी वापरला नाही, ध्यान हा शब्दच वापरला. सखोल ध्यानामध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर स्वामी निघून गेले होते, सगळे साधक निघून गेलेले होते आणि यांना काहीही भान नव्हतं. आणि तुकामणे झाले काहीची या वाही, काय झालं हे सांगता येईना. आणि बाहेर आलो त्याच्यानंतर काही मुलं बाहेर उभी होती आणि त्यांना कसं तरी मोडक्या तोडक्या भाषेत बोललो, पण तेही धड सांगता आलं नाही. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर स्वामी माधवनाथ अतिशय कौतुकाने बघत होते. हे सगळं चाललेलं असताना असं वाटतंय की अचानक झालं, तसं नाही झालेलं. ते माझे स्वामी पुन्हा नीट वाचायची आवश्यकता आहे. त्यावेळेला असं लक्षात येतं, ते सांगतात की काय काय करत होते त्याच्या आधी ते, की प्रत्येक ठिकाणी असताना जगाचा आविर्भाव मनाने सोडून देऊन सगळ्या भूमिकेत स्वामीच आहेत आणि मीच आहे, ही भूमिका भाव दृढ धरलेला होता, कंटिन्युअस. किती दृढ, तर प्रवचनामध्ये पण स्वामी जिथे बसलेले आहेत ते आसन पण आपण आहोत. नंतर तिथे घातलेल्या सर्व गोष्टी, स्वामींच्या पायाशी ठेवलेलं सगळं मीच आहे. स्वामींना जिथे ते सुगंधासाठी धूप लावलेलं आहे किंवा फुलं ठेवलेली आहेत ती पण मीच आहे. अशा प्रकारे श्रोतृवर्गांच्या रूपाने पण मीच आहे. सर्व नमस्कार साधक करत असतात ते पण मीच करतो आहे, असा भाव प्रयत्नपूर्वक कित्येक काळ दृढ धरलेला होता. बाहेर कोणाला कळायची सोय नव्हती, पण सगळा डायलॉग स्वामी आणि मी सोडून काहीही नाही, हा भाव कंटिन्युअस दृढ धरलेला आहे काही काळ. आणि तो त्या आजारपणानंतर त्या आजारपणामध्ये मॅच्युअर झाला अजून, कारण प्रत्यक्षच काही राहिलेलं नाही. तापामुळे कोणाशी संपर्क नाही, घरात राहणं, आजार, नामस्मरण करणं, चिंतन करणं, ध्यान करणं. आठवडाभर ते झालं आणि त्या अवस्थेमध्ये ते समाधीत गेले. त्यामुळे त्याला एक बॅकग्राऊंड आहे, अशीच झालेलं नाहीये ते की स्वामींनी डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्यानंतर झालं. स्वामी माधवनाथांच्या स्पर्शाने कित्येक लोकांमध्ये भाव निर्माण व्हायचा, ट्रान्समध्ये जायचे. हे सगळं चालू असताना पण स्वामींनी विशेष कधीही त्याला पुढे महत्व दिलं नाही. इस्पेशली अशा प्रकारे स्पर्श करून कुणाची तरी भावावस्था बदलणे याला स्वामींनी फारसं महत्वच दिलं नाही, पुढेही केलं नाही. आणि आपल्या शिष्यांच्या बाबतीत तर चुकूनही याचा उच्चारही केला नाही. कारण की अशा प्रकारच्या गोष्टींनी ते स्वामी माधवनाथांचा एक दैवी भाग होता, ते लीला म्हणू शकू, आणि ते होऊन गेलं. पण अशा प्रकारच्या गोष्टींनी लोकांमध्ये आपण त्या एका अर्धा तास प्रगाढ ध्यानामध्ये जाण्याने, 2 तास प्रगाढ ध्यानामध्ये जाण्याने आपण आता ज्ञानी झालो अशा प्रकारची भावना, अहंकार निर्माण करून घेऊन ती व्यक्ती स्वतःचं नुकसान करून घेऊ शकते. म्हणून स्वामींनी हा भाग कसोशीने पुढे टाळला, कधीही नाही केला, म्हणजे त्याचा उल्लेखच नाही केला. रादर ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची वेळ आली उल्लेख करायची, त्या वेळेला त्यांनी त्याच्याबद्दल एक विरोध प्रकट केला. म्हणजे स्वामी विवेकानंद चरित्र सांगत असताना पण रामकृष्णांच्या स्पर्शाने विवेकानंद जे एकदम त्यांना सगळं सृष्टीलय होते असं जाणवलं, हा जो भाग आहे. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण अशा प्रकारे आपल्याला नकळत कधीही स्पर्श करू नये असं प्रिकॉशन बाळगत असत, भावावस्था प्राप्त होऊ नये म्हणून. हे सांगत असताना स्वामींनी असं म्हटलं होतं की अशा प्रकारे कोणाच्या तरी कृपेने मी मोठं व्हावं हे योग्य नाही.
मी माझ्या तयारीने स्वतःला समृद्ध करत करत ज्ञानावस्थेला जाईन आणि ती अवस्था प्राप्त करून घेईन, हा खरा शिष्यभाव आहे. हा जसा स्वामी विवेकानंदांचा म्हणून ते सांगत होते, पण तो त्यांचा स्वतःचा ओरिजिनल भाव होता. कारण ज्ञानावस्था अशी कुणाच्या तरी कृपेने मिळणं तयारी नसताना ही योग्य नाहीये. मी तयार होईन, स्वतः शिष्य भूमिका म्हणून लायक होत जाईन आणि मग ते प्राप्त करेन. म्हणून भाव परिपूर्ण आहे, संपृक्त आहे त्यांच्या शब्दात, सॅच्युरेटेड आहे, कम्प्लीट. पण तरी झालं तरी डिपेंडन्सी नाही गुरूंवर. जिथे जिथे गेले स्वामींना मनातून घेऊन गेले, अमेरिकेत जाताना पण, नंतर पण, प्रबोधनाला पण फिरत असताना, आणि एक इंडिपेंडंट व्यक्तिमत्व स्वतःचं घडवत राहिले. ऑफकोर्स स्वामींच्या मार्गदर्शनाखाली सर्व गोष्टी त्यांना निवेदन करूनच चाललेलं होतं, पण तरी पण एक स्वतंत्र विचार, ती अवस्था प्राप्त कशी होईल याचा. कारण कोणाच्या तरी टेम्पलेटमध्ये बसून मी ती तसं होऊ शकणार नाही. मी एक कॉपी होईल आणि ती कॉपी होण्याला म्हणजे काही खरं नव्हे. मी जसा आहे तसं ज्ञानावस्थेला प्राप्त होणं, अंतरंग उजळून घेऊन, हा जो अनेक शास्त्रांच्या, अनेक संतांच्या चरित्रामधून, वाङ्मयामधून स्वतंत्र अभ्यास करून निर्माण करून घेतलेली जी समज आहे, हे स्वामींचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ते कधी एकमार्गी राहिलेले नाहीत. एका संप्रदायाचे जरी का ते शिष्य म्हणून आले, त्याच्यानंतर पुढे जाऊन जरी का ते पुढे त्या संप्रदायाचे सद्गुरू परंपरेमध्ये आले, तरी कुठल्याही संप्रदायाला त्यांनी स्वतःला बांधून नाही घेतलं. सगळं संत जे सांगतात त्याचं सार शोधणं. म्हणून देवस्थळी आजी कित्येक वेळेला असं म्हणत असत की स्वामींमध्ये, देवस्थळी आजींनी स्वामी स्वरूपानंदांना पण बघितलेलं होतं, स्वामी माधवनाथांना पण बघितलं होतं आणि स्वामींनाही बघितलेलं होतं. तर त्या असं म्हणत असत की आम्हाला, मी स्वामींची काही वेळा त्या सलगीने बोलायच्या, कारण मुलासारखं अंतर होतं, म्हणजे त्या आई आणि स्वामी मूल एवढं वयामधलं अंतर होतं. तर त्या अशा बोलताना म्हणून गेल्या की तुम्हाला, तुमच्यामध्ये आम्हाला कित्येक वेळेला स्वामी स्वरूपानंद दिसतात, स्वामी माधवनाथ दिसतात, इतरही संत दिसतात, नगरकर कसे दिसतात आम्हाला कधी दिसले नाही. असं तुझा रंग कसा आहे कळला नाही, इतकं ते संतांच्या याच्यामध्ये स्वतःला त्यांनी भाव स्वतःचा समृद्ध करून घेतलेला होता. आणि हे गुरुदेव रानड्यांनी पण असंच म्हटलेलं आहे. गुरुदेवांना असं विचारलं होतं की तुम्ही तुमच्या प्रवचनामध्ये बोलताना ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, तुकाराम महाराजांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या अनुभूती सांगता, इतर संतांच्या अनुभूती सांगता, पण स्वतःच्या अनुभूती सांगत नाहीत कधी. तर असं का? तर त्याच्यावर ते म्हटलं होतं की आय प्रेफर टू स्पीक थ्रू अदर्स. ते त्यांचं सांगतात तर मी वेगळं माझं कशाला सांगू, त्यांच्यातच आहे सगळं. पण ते सगळं अनुभवलेलंच होतं, पण स्वतःच्या माध्यमातून ते सांगत नसत. आणि हे स्वामींनी पुढे ओरेटरी म्हणून सांगताना पण प्रिन्सिपल्स ऑफ ओरेटरीमध्ये हे सांगितलेलं होतं निक्षून, की कधीही बोलत असताना स्वतःचं प्रोजेक्शन करायला जायचं नाही. मला काय अनुभवायला आलं हे सांगायला बसू नकोस. ते सांगत असताना संतांच्या शब्दाने सांग, आणि स्वतःचे अनुभव सांगायला गेलास तरी पण ते दुसऱ्याचे म्हणून सांगायचे, स्वतःचे म्हणून सांगायचे. याच्यामध्ये जी मर्यादा पाळलेली आहे, जोग महाराजांचं उदाहरण ते काही वेळा देत असत की जोग महाराज एकदा, कीर्तनाची परंपरा होती, वारकरी संप्रदायातले होते, आणि एक त्यांचा शिष्य कीर्तन करत होता. तो आतमध्ये ते बोलत, म्हणजे पुढे मोठे नावाजलेले कीर्तनकार झाले ते, ती व्यक्ती. त्यांचं कीर्तन चालू असताना जोग महाराज आतून ऐकत होते, आणि ज्ञानेश्वरीवर बोलणं चाललेलं असताना ती व्यक्ती असं म्हणून गेली की मला असं वाटतं, त्याच्यावर असं बोलता बोलता रँडमली शब्द येतात तसं ते मला असं वाटतं. त्याच्यावर जोग महाराज आतून ओरडून म्हणाले की तुला काय म्हणायचं ते सांगू नको, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तेवढंच सांग. अहंकाराला जागा कुठे निर्माण अहंकार करून घेईल हे गुरूंना अगदी प्रॉपर कळत असतं. त्यामुळे बरोबर तिथे तो फटका पडतो. तर त्या शिष्याला कितीही अनप्लिजंट वाटलं तरी ते हितकर आहे, त्यामुळे गुरु ते करायचं कधी टाळत नाही. म्हणून एका बाजूला हे सगळं असताना पण ज्ञानावस्था म्हणजे काय नक्की डिफाईन करून देणं, त्याच्यानंतर स्वरूपानुसंधानाची प्रोसेस ही बाकी सर्व इतर मतांच्या गलबल्यातून वेगळी काढून स्वरूपानुसंधान म्हणजे नक्की काय, गोइंग टू सेल्फ म्हणजे नक्की ते करायचं कसं, हे स्वतः अनुभवल्यानंतर पण ते शब्दांमध्ये आणायचं, अधिकाधिक प्रयत्न करणं, आणि शिष्यवर्गाला ते नीट शास्त्रीय दृष्ट्या एक्सप्लेन करणं, सर्व अनुभूतींचा भाग, सर्व शास्त्र, ध्यानमार्ग हा भाग, त्याच्यामधल्या अद्भुतता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलेली अनेक गोष्टींमधून आलेलं एक प्रकारचं भाबडेपणा, हा सगळा वगळून त्यांनी शुद्ध ज्ञानमार्ग, योग ज्ञानमार्ग, तर हा शब्द पण त्यांचा आहे. जनरली ज्ञानयोग असं म्हटलं जातं, पण स्वामींनी तो शब्द फिरवून योग ज्ञान असा केला. कारण आधी योग मग ज्ञान,
आधी ज्ञान म्हणून बसशील तर विचार करत राहशील सगळा आणि घोळात पडशील. त्यामुळे योग ज्ञान असा शब्द स्वामी कायम वापरत आले. तर तो शब्द पण त्यांनी डिराईव्ह केलेला आहे. आधी वाङ्मयामध्ये कधी असं योगज्ञान असं सापडत नाही. ज्ञानयोग सापडतं, ध्यानयोग सापडतं, योगज्ञान असं शब्द ते वापरत आले. कारण योगाला वगळून असलेली ज्ञानाची प्रोसेस ही त्यांना, किंवा ज्ञान सोडून केलेला योग हाही त्यांना मान्य नव्हता. म्हणून अतिशय सुलभ पद्धतीने आणि त्याच्याबरोबर अतिशय शास्त्रीय पद्धतीने योग मार्ग सांगणं, आत्मज्ञान हे उद्दिष्ट म्हणजे नक्की काय होतं हे रिफाईन करून सांगणं, अधिकाधिक ते शब्दामध्ये आणणं, आणि सर्वात मोठे साधक विश्वावर उपकार जे आहेत त्याच्यामधले एक भाग म्हणजे, जो त्यांनी फारसा कधी प्रस्तुत नाही केला पण थोडाफार त्यांनी तो सांगितला, तो म्हणजे डायरेक्ट सेल्फ फोकस करण्यासाठी एक नवीन मंत्र कॉइन करणं, सांगणं, की जो आजपर्यंत आलेला नाही वाङ्मयामध्ये डायरेक्ट रीतीने. सोहम सांगितलं गेलं, तो तर या संप्रदायाचा मध्यवर्ती मंत्र आहे. पण स्व हा मंत्र जो त्यांनी स्वतः साधनेमध्ये वापरलेला होता, स्वतःच्या इनोव्हेटिव्ह बुद्धीने, की स्वरूपानुसंधान करायचं तर स्व हाच शब्द मी वापरेन, सोहम म्हणून मी स्ववर काय यावं, कारण सोहम हा पण थॉट आहे. त्यापेक्षा स्व म्हटल्यानंतर स्व म्हणजे मी हे इक्वेट करावं लागत नाही, डायरेक्ट येतं की मीच, स्व म्हणजे मीच. म्हणून तो मंत्र स्वतः आचरून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या काय काय गोष्टीचे फायदे होतील हे नीट डॉक्युमेंट करून ठेवून, आणि त्याच्यानंतर पुढे मला हे प्राजक्ताने पाठवलं होतं त्यांच्या नोट्स, म्हणजे ते किती एखादी गोष्ट इन डिटेल करायचे, तर संस्कृत डिक्शनरी काढून स्व याचा अर्थ काय होतो इथपासून सगळ्या गोष्टी त्यांनी त्या लिखित करून ठेवल्या आहेत, की उद्या जर का हा मंत्र म्हणून प्रस्तुत करायचा झाला तर कोणी ग्रॅमॅटिकली पण चूक काढता नाही त्याच्यात. अर्थाचा तर चूक नाहीच आहे, पण ग्रॅमॅटिकली पण तो कसा परफेक्ट आहे हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि तो मंत्र त्यांनी फार पुढे नाही आणला, पण त्यांनी स्वतः त्याच्यावर साधना केली होती स्व या मंत्रांनी. म्हणून त्यांनी जी 21 ओव्यांची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण धरोनी प्रयत्ने स्वमंत्र धारणा ठेवी अवधाना स्वस्थानी, याच्यामध्ये तो स्वमंत्र हा शब्द जो आलेला आहे त्यांनी तो आचरलेला होता, म्हणून तो आलेला आहे. तो मूळ मंत्र त्यांनी स्वयं असा केलेला आहे, पण तरी सुद्धा स्व हा एक अक्षरी शब्द, आणि त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे एका बोलण्यामध्ये की हे खूप मोठं काम झालेलं आहे, की गेल्या कित्येक काळामध्ये एक नवीन मंत्र तयार नाही झाला ज्ञानासाठी. सगळे आपण जे मंत्र म्हणतो हे पुराणकालीन ऋषींनी निर्माण केले आहेत, ओम असेल, सोहम असेल, कुठले, पण एवढ्या काळामध्ये अजून एक मंत्र निर्माण होणं आणि जो डायरेक्ट सेल्फवर आणणं हे मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे, जे उपयोगी आहे साधकांना अतिशय. म्हणून किती काय काय अजून बोलावं हे संपणार नाही, म्हणजे अजून 1-1.5 तास बोललो तरी ते तसंच चालू राहील. पण शिष्य भूमिका आम्ही अजून उजळून घ्यावी त्यांच्याकडे पाहत पाहत हळूहळू. भाऊ भूमिका उजळून घ्यावी, कशा रीतीने भाव धरता येतो, कशा रीतीने भाव फुलवता येतो, आणि त्याच्यामधलं मुख्य अध्यात्म मार्ग हा डोळसपणे आचरणं हे प्रत्येक संतांचं एक जीवित कार्य असतं. जसं स्वामी स्वरूपानंद जीवित कार्य म्हणजे अतिशय प्रतिकूल शारीरिक परिस्थितीमध्ये पण स्थितप्रज्ञ अवस्था गाठून जगून दाखवणं हे त्यांचं जीवित कार्य आहे. स्वामी माधवनाथांचं जीवित कार्य म्हणजे अतिशय नेमस्त प्रपंच करून तो प्रपंच परमार्थ एकरूप करून दाखवणं हे स्वामी माधवनाथांचं जीवित कार्य आहे. तसं स्वामी माधवानंदांचं मी स्वामींचं जीवित कार्य म्हणजे एका बाजूला अकॅडमिक एक्सलन्स, त्याच्यामधून सर्व प्रकारच्या अचिव्हमेंट्स मटेरियल नॉलेजमध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं बहुआयामी व्यक्तिमत्व असणं, अनेक शास्त्रांमध्ये अनेक कलांमध्ये गती असणं, आणि त्याच्याबरोबर अध्यात्म पण टॉपला करणं, आणि त्याचा एकमेकांशी विरोध नाहीये, ते एकाच वेळी हे सगळं साधता येऊ शकेल. ही नवीन पिढी आता कारण जी आहे ती अशा प्रकारे एका नेमस्त जीवनशैलीत जगणं कठीण आहे. पण म्हणून तो एक एक्सक्यूज जर आम्हाला घेऊ की नाही आम्हाला भरपूर कामं असतात, आम्हाला वेळ नाही मिळत, त्यांनी असं दाखवलं की असं नाही, ते असताना पण हे पण नीट करता येतं. हे त्यांचं एकूण जीवित कार्य किंवा असं म्हणता येईल की तशा प्रकारे ते दाखवता येणं. म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे कधी हा ठरवला नव्हता विषय असं काही बोलेन, कारण हे रिस्कीच होतं सगळं प्रकरण. कारण एवढ्या प्रकारचे आयाम आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला की त्यातला एक जरी घेऊन बसला तरी आम्ही बराच काळ त्याच्यावर चिंतन करू शकू. पण शेवटी आम्हाला काय साधायचं या दृष्टीने त्यांच्याकडे बघतो आहोत. त्यामुळे त्यांनी जे उपासना मार्ग
उजळून घेऊन स्वतः आचरला आणि पुढच्या पिढीसाठी मांडला, तो आम्ही फॉलो करू. आणि त्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्वातले हे काही विशेष भाग जे काही बोलणं झालं ते स्वामींच्या चरणी अर्पण करत होता.